आज होता सोमवार, मग होता मस्त शाबूचा बेत. मग शाबू मस्त घेतला, गरम गरम बटाटे बघा कशा वाफा निघतात त्यातनं. आता हे बटाटे मस्त खिसून घेतले, एकदम बारीक खिसणीने खिसून घेतले. आणि ही शाबू, शेंगदाण्याची कोटी, मिरची ह्याच्यातमध्ये पूर्ण मिक्स करून घेतला असं व्यवस्थित. हे बघा त्याचं मिश्रण किती भारी झालं. एक जीव खूप वेळ त्यांना एकत्र करायचं, थोडा सोडा टाकायचा, मीठ तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकायचं आणि त्याला 10-15 मिनटं तर एकदम ठेवायचं. आणि हे बघा अशा मस्त पातळ 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 काय केलं, कसं केलं थापून दाखवा घ्यायचं. लागतं थोडं थोडं. आता एक सरप्राईज आहे तुम्हाला. हे बघा आता त्याला बनवते मी इडलीच्या भांड्यात. इडलीच्या भांड्याला थोडं थोडं आधी तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि हे थापून घेतलेलं सगळं इडलीच्या भांड्यात ठेवून द्यायचं. इथं पाणी ठेवले उकळायला, पाणी मस्त उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जसं आपण इडल्या बनवतो त्याच प्रकारे बनवून घ्यायचं. धन्यवाद तुमचा खूप जास्त.